नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. पाण्याची टाकी, बांगड्या आणि राजकीय उड्या. अर्थात मस्साजोग येथे काय घडलं? आज दिवसभरात मस्साजोग केंद्रस्थानी होतं. कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल रात्री सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता की आता स्वतःला संपवूनच घेतो. आणखी बस खूप झालं. माझ्या भावाच्या तपास प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकी काय अपडेट्स आहेत, कुठपर्यंत तपास आलाय याची माहिती मिळत नाही. वाल्मिक कराड जो या सगळ्याच प्रकरणाचा खंडणी असो किंवा खून याच्यात मुख्य सूत्रधार आहे, पण तरी देखील त्याला केवळ खंडणीच्याच गुन्ह्यात अटक होते, त्याच्यावर मकोका लावला जात नाही. कृष्णा आंधळे हा आरोपी आज 34 दिवस झाले तरी देखील फरार आहे. तिकडे विष्णू चाटे यानं फेकलेला मोबाईल अजूनही सापडत नाहीये. या सगळ्या गोष्टींना वैतागलेल्या धनंजय देशमुख यांनी आज ठरवलंच की मोबाईल टॉवरवर चढायचं आणि स्वतःला संपवायचं. झालं. गावाकडे मग सगळ्यांची रीघ वाढत गेली. सगळे कार्यकर्ते, नेते, विविध समाजाचे नेते गावामध्ये दाखल व्हायला लागले. मनोज जरांगेंना बातमी समजली. मनोज जरांगे थेट आंतरवाली सराटीतून मस्साजोगकडे रवाना झाले. बजरंग देशमुख, बजरंग सोनावणे, बीडचे खासदार हे देखील मस्साजोगला दाखल झाले. इतकंच नव्हे, आंबेडकर चळवळीतले नेते आनंदराज आंबेडकर देखील मस्साजोगला त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा बंदोबस्त मस्साजोगला जणू छावणी स्वरूप देण्यात आलं. सकाळी सगळी ग्रामस्थ एकत्र जमले, एकवटले. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर धनंजय देशमुख यांच्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर मोबाईलचा टॉवर होता, 250 ते 300 फूट उंच. आता त्यावर जर धनंजय देशमुख चढले आणि उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, करायचं का? ग्रामस्थांच्या सकाळच्या सगळ्या बैठकीला धनंजय देशमुख दिसत होते, पण त्यानंतर मात्र धनंजय देशमुख अचानक गायब झाले. आता मात्र त्यांची शोधाशोध सुरू झाली. काय स्वतःहून काही केलं की काय जीवाचं बरं वाईट झालं की आणखी त्यांना कोणी काहीतरी केलं, हा सगळा प्रश्न सगळीकडे उपस्थित झाला. त्याच दरम्यान पोलिसांकडून देखील शोधाशोध झाली, पण तितक्यात कळालं की धनंजय देशमुख यांनी सगळ्यांना चकवा दिला. कारण मोबाईल टॉवरच्या शेजारीच सगळे पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उभे असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी थेट गावातली पाण्याची टाकी गाठली आणि पाण्याच्या टाकीवर चढले. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं. काल दिवसभरात काल उद्विग्न झालेले धनंजय देशमुख दिवसभर जेवले नाहीत, खाल्लं नाही. रात्री थोडंफार खाल्लं 12 नंतर, परत आज दिवसभर काही खाल्लं नाही. त्यामुळे प्रकृती खालावली होती, आवाज फुटत नव्हता. कशा बशा त्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आता मी स्वतःला संपवतो म्हणून इशारा दिला. दरम्यान बजरंग सोनावणे, बीडचे खासदार त्या ठिकाणी दाखल झाले होते. असं करू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, आम्ही सगळे तुमच्यासाठी भांडतोय, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, सगळ्या आरोपींना अटक होईल, कठोर शिक्षा होईल. पण धनंजय देशमुख कुणाचंच ऐकायचं तयार नव्हते. आता मात्र प्रश्न हाच पडला की धनंजय देशमुखांना खाली कसं आणायचं. पाण्याच्या टाकीवर चढल्या, तितक्यात पोलीस, मोठी यंत्रणा, अगदी एसपी बीडचे नवनीत कावत, त्यांच्यासोबत आणखी 2-3 पोलीस अधिकारी ते त्या ठिकाणी आल्याचं समजताच ग्रामस्थ आक्रमक झाले, महिला प्रचंड आक्रमक झाल्या आणि त्यांनी त्यांच्यावर त्यांच्या दिशेने बांगड्या भिरकावल्या. अर्थात बांगड्या भिरकावणं म्हणजे पूर्वी ती आपण म्हणायचो की बांगड्या भरा म्हणून पुरुषांना, असं की बाबा तुम्हाला तुमच्यातली शक्ती, हिंमत संपलेली आहे, आता बांगड्या भरा तुम्ही. पण आता स्त्री देखील एक शक्ती आहे. ती अबला नारी नाही, ती सबला आहे, तिच्याकडे ताकद आहे, एक नारी शक्तीचं स्वरूप आहे. त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं पाहिजे. तेवढ्यात
मनोज जरांगे दाखल झाले, सगळे ग्रामस्थ जमले, धनंजय देशमुख काही खाली उतरेनात. मनोज जरांगे फोन करून सांगतायत, बाबा मला येता येत नाही रे वरती, मला चढता येत नाही, माझीच प्रकृती ठीक नाहीये, काही करून तू खाली ये, काही करू नको, जीवाचं बरं वाईट करू नको, सगळे व्यवस्थित होईल. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्या संवादाची जर आपण ती क्लिप पाहिली तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आपण मनोज जरांगेंच्या पाहिलं. आम्हाला तुझी गरज आहे, काही करू नको, काही प्रॉब्लेम नाही, तू ये. पण धनंजय देशमुख मात्र 2-3 मागण्या लावून धरूनच बसले होते. काही झालं तरी वाल्मिक कराडला 302 या खुनाच्या गुन्ह्यात घ्या, मकोका लावा, कृष्णा अंधायाला पकडा, आम्हाला तपासात काय घडतंय सांगितलं जात नाही. या सगळ्या गोष्टी चालू होत्या. 2-3 तासांनंतर शेवटी धनंजय देशमुखांना एसपींनी आश्वासन दिलं की काळजी करू नका, उद्या एसआयटीचे अधिकारी, सीआयडीचे अधिकारी, जे कोणी प्रमुख असतील ते तुम्हाला भेटायला येतील आणि तपासाची माहिती देतील, पण कृपया तुम्ही खाली या. नाही हो करत शेवटी धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन आवर्त घेतलं, मागं घेतलं. ते पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरले आणि तेव्हा कुठं गावानं, ग्रामस्थांनी, पोलिसांनी सुस्कारा सोडला. हे एवढं सगळं करायची गरज का आली? आज जे पीडित कुटुंब आहे, ज्याला न्याय देण्याची गरज आहे, ज्या कुटुंबाच्या व्यथा समजण्याची गरज आहे, ज्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याची गरज आहे, आज त्याच कुटुंबाला आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी झगडावं लागतंय. यासारखं दुर्दैव नाही. ग्रामस्थ यावर थांबलेले नाहीत. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. वाल्मिक कराडवर मकोका लावा आणि कृष्णा अंधाळे जो फरारी आरोपी आहे त्याला पकडा, नाहीतर उद्या महादेव मंदिरासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आम्ही आत्मदहन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. कुठवर सहन करणार ग्रामस्थ, तरी कुठवर सहन करणार देशमुखांचं कुटुंब? अश्विनी देशमुख, ज्या संतोष देशमुखांच्या पत्नी, त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, मी सीआयडीला जबाब दिलाय, त्या जबाबात मी म्हटलंय संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 1 महिना आधीच त्यांना विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांनी जीवा मारण्याची धमकी दिली होती. जबाबात नोंद दिलेली. आम्हाला धमक्यांचे फोन येतात, आम्हाला अडवून सांगितलं जातं, आम्हाला आरोपीचा फोटो दाखवला जातो, कराडच्या विरोधात जास्त जाऊ नका असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आमच्या देखत घडतात, आमच्या सोबत घडतात, पण याचा न्याय निवाडा, याची दाद आम्ही मागायची. मग बजरंग सोनवणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन क्लिअर केलेला आहे, माझ्याकडे तर 11 जणांची यादी आहे, मी लिस्ट दिलेली आहे मानवाधिकार आयोगाकडे. तो जो कोण वायबस आहे ना, त्याच्या पत्नीला अटक करा, अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. तो सुदर्शन घुले कांदडी माळी या गावात त्याची गाडी त्या ठिकाणी ग्रामस्थांनी फोडली का, तर दरोडा टाकायला निघाला होता, हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत कराडवर मकोका लावा, त्याला 302च्या खुनाच्या गुन्ह्यात घ्या. मनोज जरांगे देखील चिडले, तडफडले, त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आता आम्ही देखील अल्टिमेटम देतो तुम्हाला, काही करा, कोणत्याही परिस्थितीत त्या वाल्मिक कराडला अटक जी झालेली आहे ती खुनाच्या गुन्ह्यात अटक व्हायला पाहिजे. इतकंच नव्हे, त्याच्यावर मकोका लावला पाहिजे. तो काही सरकार चालवतोय का? सरकारपेक्षा मोठा झाला का? अशी मनोज जरांगेंनी या ठिकाणी आपली कैफियत व्यक्त केली. सगळ्याच जणांनी या वाल्मिक कराडवर म्हणावं तेवढे सगळे जे काही पुरावे द्यायचा प्रयत्न केलाय, त्याच्याबद्दलचे सगळे कारनामे सांगायचा प्रयत्न केलाय, पण कोण इथे सरकार काही कुणाचं ऐकेना अशी परिस्थिती निर्माण झाली. नुकतीच एक बातमी हाती आली आहे, आता एसआयटीची टीम देखील नव्यानं स्थापन करण्यात आलेली आहे, कारण की वाल्मिक कराड सोबत या एसआयटीतल्या काही अधिकाऱ्यांचे संबंध आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ती एसआयटीची लिस्ट आहे ती देखील मी तुम्हाला दाखवतो. नवीन विशेष तपास पथक म्हणजे जे एसआयटी आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर, अनिल गुजर पोलीस उपअधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड, सुभाष मुठे पोलीस निरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड, अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, शर्मिला साळुंके पोलीस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि दीपाली पवार पोलीस हवालदार CCTNS राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे. हे 6 जण आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आहेतच. मग जी मागची यादी होती, जुने विशेष तपास पथक होतं ना, त्यातल्या कुणाला वगळलंय हे देखील क्लिअर झालेलं आहे. विजय सिंग, शिवलाल, जोनलाल,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक, आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक, तुळशीराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार, चंद्रकांत एस काळकुटे पोलीस नाईक, बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस नाईक आणि संतोष भगवानराव गित्ते पोलीस शिपाई. म्हणजे अनिल गुजर सोडल्यास सगळ्यांना या नव्या एसआयटी मध्ये घेतले गेलेलं आहे. अनिल गुजरांना या नवीन एसआयटी मध्ये फक्त घेतले, बाकी सगळे वगळलेले. एक अनिल गुजर आणि बसवराज तेली सोडता सगळे वगळले. सरकारने मोठं पाऊल उचललंय, याचं स्वागत आहे. वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्यामुळे तपासातल्या सगळ्या गोष्टी त्या वाल्मिक पर्यंत पोहोचवू शकतात असा संशय, असा आरोप जेव्हा या सगळ्या फिर्यादीनं किंवा आणखी बाकीच्या सगळ्या नेते मंडळींनी व्यक्त केला, त्यावेळी ही एसआयटी बदलण्यात आली. वाल्मिक कराडची उद्या पोलीस कोठडी संपती आहे. तो तिकडे विष्णू चाटे. अहो कधी पकडला त्याला? जे पहिले 4 सापडले ना त्याच वेळी त्याला पकडला होता. अजून दुसऱ्यांदा आज त्याची अक्षरशः न्यायालयीन कोठडी त्याला मिळाली 18 तारखेपर्यंत. दोनदा मध्ये सीआयडी कोठडी वाढून घेतली तरी अजून त्याचा मोबाईल सापडेना. म्हणे मोबाईल फेकलाय, आठवेना मला कुठं आहे. अहो सगळे पोलिसांकडे सगळे ताकद आहे, सगळं बळ आहे. त्याचा मोबाईल कुठं पडलाय, कुठं फेकला त्यांनी, हे त्याच्या मुखातून काढता येत नाही तुम्हाला. असं त्या मोबाईल मध्ये दडलंय तरी काय? आणखी त्याच मोबाईल मधून विष्णू चाटे यांच्याच फोनवर वाल्मिक कराडनं फोन केला होता आणि बाकीचे सगळे सीआर बाहेर निघाले ना तर पुढचं सगळं अवघड होणार आहे. आणि यासाठीच यामध्ये काहीतरी गफलत आहे अशी शंका कायम फिर्यादीचं कुटुंब आणि बाकीच्या सगळ्यांनीच व्यक्त केली आहे. आता इकडून तिकडून बाकीचे सगळे मंत्रिमंडळातली माणसं सांगतायत, मंत्री बोलतायत 1-2 दिवस थांबा, वाट पहा, गुन्हा दाखल होईल लवकरच. अरे मुळात उद्याच वाल्मिक कराडला पोलीस कोठडी संपल्यामुळे कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज तर ते विष्णू साठेच्या वेळी सरकारी वकीलच गैरहजर होते. मुळात प्रश्न हा पडलाय की एवढी ढिलाई, एवढी लिथार्जी, एवढी दिरंगाई या प्रकरणात का दाखवली जाते? उद्या तर आत्मदानाचा इशारा दिलाय ग्रामस्थांनी. म्हणजे कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून त्या पीडित कुटुंबाला जर आम्हाला न्याय द्या, न्यायाची भीक मागावी लागत असेल तर एवढं मोठं मंत्रिमंडळ, एवढं मोठं सरकार, एवढं मॅन्डेट मिळालेलं सरकार, एवढं स्थिर सरकार का नाही या बाजूनी बोलत? मुळात हा विषय इतका गंभीर आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात याच विषयाची चर्चा आहे आणि त्यातल्या त्या वाल्मिक कराडची. तिकडे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही का? तर त्यांच्यावर त्यांचं नावच कुठे चौकशीत आलेलं नाहीये. कशी तपासणी करायची, कसा तपास करायचा? मंत्र्यांची उत्तर आहेत. पंकजा मुंडे पिंपरी चिंचवडला आल्या होत्या, कार्यक्रम होता एक. केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री त्या ठिकाणी राजीव रतन सिंग वगैरे होते सगळे. त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना बोलता करायचा प्रयत्न केला पण नाही. प्रोटोकॉल नुसार केंद्रीय मंत्री बोलल्यानंतर मला बोलता येत नाही असं पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय. त्यानंतर पत्रकार अक्षरशः मस्साजोग देशमुख करत त्यांच्या गाडी मागे निघाले, चालत धावत, पण त्यांनी काच वर केली आणि ते निघून गेल्या. अहो का बोलत नाही तुम्ही या प्रकरणावर? तुम्ही धीर द्यायला पाहिजे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला धीर द्यायला पाहिजे, संतोष देशमुख यांच्या आईला धीर द्यायला पाहिजे, धनंजय देशमुख यांना धीर द्यायला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना धीर द्यायला पाहिजे. तुम्ही एक मंत्री आहात. बीड जिल्ह्यात 2 मंत्रीपद आहेत, त्यात दोन्ही बहीण भावाकडेच. आता एवढी सगळी ताकद त्या ठिकाणी तुम्हाला असताना सुद्धा जर या प्रकरणात स्वतःहून लक्ष घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर निश्चितपणे यातून काहीतरी हाती लागेल. तिकडे जितेंद्र आव्हाड म्हणाले, अरे मी एकदाच डिक्लेअर करून टाका की वाल्मिक कराडचा या खुनाच्या गुन्ह्यात काही संबंध नाही, विषय संपला. कशालाही भानकडे पाहिजे? घ्या आत, घ्या पोलीस कोठडीत, घ्या परत याच्यात, घ्या परत त्याच्यात, नाही संबंध डिक्लेअर करून टाका, विषय खलास. अरे किती वाचवणार आणि किती प्रयत्न करणार आहात तुम्ही त्याला वाचवण्याचे? वाल्मिक कराड आजपर्यंत त्याचे कारनामे जर आम्ही ऐकलेत ना तर अक्षरशः डोळे चमकतात. 141 हार्वेस्टिंग यंत्र मालक म्हणजे ऊस तोडणी यंत्राचे मालक 2018 पासून बोंबलताय त्याच्या नावाने.
तक्रार द्यायला कोण आलं नाही, घाबरले. इतके वर्ष, 7 वर्ष लागली तक्रार द्यायला. शेवटी शनिवारी 11 तारखेला पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्या ठिकाणी शिरीष दुबे जे गायक पोलीस निरीक्षक अधिकारी आहेत त्यांनी त्यांना सांगितलंय तुमच्याकडचे जेवढे पुरावे आहेत तेवढे आणून द्या आणि कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. आज का एवढ्या सगळ्यांना आतापर्यंत 7 वर्ष लागली हे सगळं करायला? तर वाल्मिक कराडची दहशत. काय केलं या पठ्ठ्यानं? हे यंत्र मिळवून देण्यासाठी जे अनुदान मिळतं महाडीबीटी कडून, 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो म्हणून प्रत्येकाकडून 8 लाख रुपये घेतले. तुम्ही 8 लाख रुपये द्या, 36 लाख मिळवून देतो. कुणी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कुणी सोनं नाणं चांदी, कुणी व्याजानं पैसे घेतले, सोनं नाणं मोडलं, पैसे गोळा केले आणि पोत्यात भरून सर्किट हाऊस मध्ये ज्या ठिकाणी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते, हा सगळा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे शेतकरी. 8 लाख रुपये, 141 गुणिले 8, 11 कोटी 28 लाख असा हिशोब होतो. कुठे गेले एवढे पैसे? पैसे मोजतानाचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेत. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, अनुदान काय मिळेल ना. शेवटी शेतकरी वैतागले. सगळे मालक गेले भेटायला परळीत, बोलावून घेतलं त्यांना. काय मिळालं तिथं? काही जणांना मारहाण करण्यात आली, तर काही जण पळून गेले जीवाच्या आकांताने. शेवटी त्याच्यातल्याच एका माणसाने त्यांना सांगितलं होतं, जो वाल्मिक कराडच्या जवळचा आहे, पैशापेक्षा जीव प्यारा. अरे हा कुठला न्याय आहे? असे कितीतरी कारनामे आहेत. तो गोट्या कित्ते वाल्मिक कराडच्या ताफ्या मागे होता पट्ट्या. देहू मधील चांदीचा मुखवटा चोरल्याचा गुन्हा त्याच्यावर आहे, मुख्य आरोपी आहे. परवा तर अशी बातमी हाती आली की हा घरात घुसतो, मुलींचं अपहरण करतो आणि पुन्हा फेकून घरात देतो, त्यांना नेऊन फेकून देतो घरात. कसली दहशती? कोण गोट्या कित्ते? कोण सुदर्शन गुले? कोण प्रतीक गुले? कोण आहे ते? कानडी माळी गावात दरोडा टाकायला गेलेला हा सुदर्शन गुले. ग्रामस्थांनी गाडी फोडली होती याची. बजरंग सोनवणेंनी प्रूफ सकट सांगितलं. कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतात होय? सुशील कराड, वाल्मिक कराडचं पोरग, मॅनेजरला धमकावून घरात जाऊन सगळ्या नावावर करून घेऊन बाहेर जातय. त्या मॅनेजरची पत्नी बिचारी सोलापूर कोर्टात केस लढते. अहो किती कारनामे समोर आणायचे याचे. वाल्मिक कराड आणि तो विष्णू चाटे या दोघांनी हत्येपूर्वीच, संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वीच 1 महिना अगोदर म्हणजे 9 डिसेंबरला त्यांची हत्या झाली. याचाच अर्थ 9 नोव्हेंबर या कालावधीत किंवा त्याच्या आधी त्यांना धमकी देण्यात आली होती. म्हणजे हे प्रकरण नवं नाहीये, जुनं आहे. यांचं कालपासून नाही चाललंय, यांचं बऱ्याच दिवसांपासून आधी चालू आहे. मे महिन्यापासून हा उद्योग चालू आहे अशी देखील माहिती पुढे आलेली आहे. आवादा प्रकरण, जी काय आवादा कंपनी तिथं आली की यांच्या म्हणजे वारा निर्माण करणारी, वाऱ्यातून ऊर्जा निर्माण करणारी, वाऱ्यातून विद्युत ऊर्जा निर्माण करणारी ही कंपनी तिथं आली. यांच्या अंगात वारं आलं, खंडणीचं वारं. आणि त्या खंडणीला आडवा गेला तिथला मस्सा गावचा सरपंच, म्हणून तुम्ही त्याला आडवा केलात? अरे कुठली पद्धत आहे? संतोष देशमुख सेवाभावी वृत्तीचे सरपंच, गावातल्या ग्रामस्थांसाठी, कष्टकऱ्यांसाठी भांडणारे सरपंच. पण आज तुम्ही त्याचा हकनाक बळी घेतलात आणि सगळा घरदार उघड्यावर टाकून दिलं. आज त्यांचं काय परिस्थिती आहे त्यांच्या घरातली? काय बोलले पोरगी आज त्यांची वैभवी? अहो वडील तर गेले सोडून आम्हाला. उद्या काकाचं काय बरं वाईट झालं तर आमचं काय व्हायचं? कालच धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं की हे सगळे जे काही चालू आहे ना, उद्या जरी हे सुटले तर उद्या आम्हाला पण मारतील, घाबरतो आम्ही, उद्या आमचा पण जीव घेतील, त्यापेक्षा स्वतःला संपवलेलं बरं, असं स्वतः धनंजय देशमुख म्हटलेत. इतकी परिस्थिती वाईट आहे. आता एसआयटी नवीन स्थापले मान्य आहे, पण तिचा तपास, सीआयडीचा तपास काय चाललाय, कुठपर्यंत आलंय काम, किमान पीडित कुटुंबाला तरी कळावा. मान्य आहे तपासात अडथळे येतील काय वगैरे, पण
त्यांचं पीडित कुटुंब, ज्या पीडित कुटुंबामध्ये किंवा जे काही प्रकार ज्या कुटुंबाबाबत घडला आहे त्यांना तुम्ही जर तपासातली प्रगती सांगितली तर ते कशाला दुसऱ्याला जाऊन सांगतील? तेच त्यांच्या या सगळ्या प्रकरणात अडथळा आणतील का? कधीतरी हे लक्षात घ्यायला हवं. या सगळ्या बाबतीत नेमकं काय घडतं याचा विचार करायला हवा. नुसते अधिकारी बोलून नाही चालणार. जसं हेमंत देसाईंनी दुपारी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की तुम्ही फक्त एसपी बदललात, खालची यंत्रणा काय, त्या यंत्रणेकडे तरी बघा की त्या यंत्रणेमध्ये देखील काय दडलंय, कोण वाल्मिक कराडच्या जवळचा आहे, कोण त्यांना माहिती पुरवत आहे. अहो यांना सगळ्यांना कुठे ना कुठेतरी काहीतरी मिळालेलं आहे म्हणून तर पोस्टिंग हे क्रिमी पोस्टिंग आहेत. आणि ही एवढी सगळी परिस्थिती असताना देखील जर त्यांच्याकडे कोणी डुंकून देखील बघत नाही, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कोणी करत नसेल तर अवघड आहे. कोणत्याही परिस्थितीत हा न्याय या संतोष देशमुख कुटुंबाला मिळालाच पाहिजे. हा न्याय देण्याची प्रक्रिया केवळ अधिकारी बदलून चालणार नाही. अहो अक्षरशः जर या कुटुंबालाच जर आपलाच हक्क मिळवण्यासाठी आपल्याच न्यायासाठी झगडावं लागत असेल तर काय करायचं त्यांनी? एवढी वाईट परिस्थिती आज एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत घडतीये, पण आपण त्याचा विचार कधी करणार? सगळेच जण वाट बघतायत संतोष देशमुख या प्रकरणामध्ये न्याय मिळेल आणि ही न्यायाची अपेक्षा सरकारकडनंच करायची असते. मायबाप सरकार ना, पण याच्यात माई दिसत नाही, बापही दिसत नाही, असं स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी आज स्टेटमेंट दिलंय. त्यांनी स्पष्ट म्हटलंय, अहो त्या वाल्मिक कराडला 302च्या आत घ्या, 50 खून समोर येतील. एक एक नाही 50 तक्रारी समोर येतील. त्या वाल्मिक कराडने आतापर्यंत काय केलं? हे सगळं प्रकरण जे आहे ना, हे सगळं प्रकरण जे घडतंय याच्यावर कुणाचा राजकीय दबाव आहे, कुणाचा हस्तक्षेप आहे याचा विचार करायला पाहिजे शासनानं. का नाही धनंजय मुंडेंचा आतापर्यंत त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली मंत्रिमंडळातून? का नाही त्यांचा राजीनामा घेतला जात? अहो हे प्रकरण धसास लागेपर्यंत धनंजय मुंडेंना घरी बसवा ना, पण नाही. देशमुख कुटुंबातली व्यक्ती सोडून गेली त्यांना, तरी सुद्धा अजून त्या कुटुंबाचे हाल चालू आहेत. अस्वस्थता आणि हतबलता यापेक्षा या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही. केवळ या दोन गोष्टी आहेत, अस्वस्थता आणि हतबलता. काही कुणी किती प्रयत्न करा, संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्रिमंडळाच्या माध्यमातून, मंत्र्यांच्या माध्यमातून का नाही एखादा पाहणी दौरा मस्साजोगला झाला आतापर्यंत? का नाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्यानं मस्साजोगला जाऊन भेट दिली त्यांना? त्या कुटुंबाला तुम्ही भेटायला बोलवलं, अहो तुम्ही का नाही गेलात त्यांना भेटायला? का नाही सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन आवाज उठवत? नुसत्या बाईट नेण्यापेक्षा जाणं मस्साजोग मध्ये, करणं आंदोलन, करणं धरणं आहेत ना प्रसार माध्यम तुमच्या सोबत. संतोष देशमुख प्रकरणात त्यांना, त्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही का नाही आता उपोषण करत? का नाही उपोषणाला बसत तुम्ही? अहो कुठल्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर जो अन्याय झालाय तो दूर करण्यासाठी प्रत्येकानं ठिकठिकाणी शांततेत मोर्चे, आंदोलन याच भूमिकेतून ही सगळी भूमिका उभी राहील, तेव्हा कुठे सरकारला जाग येईल. पण तो विचार कुणीच करेना झालाय. बघावं तेव्हा फक्त 2-4 जण जी पुढे आहेत तीच फक्त बोलतायत, बाकी सगळे मुख गिळून गप्प आहेत. या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर त्या विष्णू चाटेचा मोबाईल पहिल्यांदा ताब्यात घ्यायला पाहिजे. तो कुठं फेकलाय ते बघितलं पाहिजे, तो सापडायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. ही भूमिका जोपर्यंत लक्षात घेत नाही आपण, नेमकं काय घडतंय, काय चालू आहे, कुठे लूप होल्स आहेत, ते कसे शोधले जातील, काय करायला पाहिजे शोधण्यासाठी, हा प्रयत्न कधी होणार? अहो काढा ना सगळी परडीतले गुन्हे मागचे, त्या वाल्मिक कराडवरचे, ही जी सगळी गँग ज्या आत घेतली ना पिलावर चिलटी पिलटी, यांच्या बघा मागचे गुन्हे काढा, त्यातली सगळी माहिती आणि घ्या एकेकाला हात. यांची हिस्ट्री तपासलीत ना तर बरोबर समोर भविष्यात काय यांनी उद्योग केलेत
पुढच्या काळात जे काही वर्तमान काळात जे आता केलेत ना ते सगळे समोर येतील. तो वायबसे त्याचा काय संबंध होता, त्यांनी काय केलं, केवळ चौकीची केली सोडून दिलं. हो, या सगळ्याच पकडलेल्या आरोपींकडून जी काही माहिती मिळतीये त्या माहितीच्या आधारावर कृष्णा आंधळेला का शोधता येत नाही अजूनही? कुठे दडून असा कुठल्या बिळात बसलाय कृष्णा आंधळे की आपल्या सगळ्यांनी त्यांनी आंधळे केले तो सापडे ना आणि तो डोळस बांधलाय? का नाही मुख्यमंत्री एखादं निवेदन सादर करत? का नाही सीआयडी आणि एसआयटीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलत की आत्ताच्या आता 2 तासात 2 दिवसात कृष्णा आंधळेला कुठल्याही परिस्थितीत पकडून हजर करा म्हणून? का नाही? का नाही मुख्यमंत्र्यांकडून दबाव आहे त्यांच्याकडे? गृहमंत्री आहात ना तुम्ही. अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, एकनाथ शिंदे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. एकनाथ शिंदे तुमचं मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे महाराष्ट्रानं. 24/7 काम केलं तुम्ही, बघितलेलं आहे महाराष्ट्रानं. उतरव ना याच्यात, लावा ना ताकद तुमची, काढा ना त्या कृष्णा आंधळेला बिळातून ओढून बाहेर. हे कधी करणार तुम्ही? अहो त्या वाल्मिक कराडवर इतके आरोप होत आहेत, इतके कारनामे, इतके गुन्हे त्याचे बाहेर येत आहेत, तरी देखील अजून त्याच्यावर कोणताही वेगळा खटला, वेगळा गुन्हा, वेगळी तक्रार दाखल होत नाहीये. असं का? एवढा वाल्मिक कराड का जवळचा वाटतोय तुम्हाला सगळ्यांना? या वाल्मिक कराडची आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर त्याच्याकडे किती कोट्यवधी संपत्ती आहे. ते जे 11,28,00,000 ज्या यंत्रमालकांचे घेतले ते गेले कुठे? 36 लाख अनुदान देतो म्हणून मग जर ते अनुदान मिळालं असेल ते पैसे गेले कुठे? कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत असं सांगून तुम्ही त्या सगळ्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना लुबाडलं. आज आत्मधनाचा इशारा दिला त्यांनी. ते तरी किती वर्ष सहन करणार या सगळ्या गोष्टी? व्याज भरून भरून मरत असतील ती बिचारी. अहो या सगळ्यांचा विचार केला तर आतापर्यंत या वाल्मिक कराडनं जे काही भोगलंय ना, उपभोगलंय, त्यामुळे बाकीच्यांना भोगावं लागलंय. पोलिसात त्याची माणसं, महसुलात त्याची माणसं, औष्णिक विद्युत केंद्रात त्याची माणसं, बाहेर कुठेही जा त्याची माणसं, प्रशासनात त्याची माणसं, अहो सगळीकडेच त्याची माणसं. असं आहे काय? अहो धनंजय मुंडे, खरं म्हणजे तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेला धरून. आतापर्यंत किती जणांनी राजीनामा दिले हो? विसरलात का? अहो तुमच्याच पक्षाचे नेते, अध्यक्ष अजित पवार यांनी देखील नैतिकतेला धरून राजीनामा दिला होता. आर पाटील एक वाक्य म्हटले, चूक झाली, लगेच राजीनामा दिला. आपण बघितलंय, ती मीडियाने गाडी देखील त्यांची त्या ठिकाणी शूट केली होती, बघितली होती आपण कॅमेऱ्यातून. आपल्या घरी निघून गेले. किती जणांनी राजीनामे दिले? या अंतुले असतील, शिवाजीराव निलंगेकर असतील, अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, किती नावं घेऊ, मधुकर पिचड असतील. अहो नैतिकता नावाची गोष्ट कुठे शिल्लक आहे का नाही? धनंजय मुंडे तुम्हीच एक गोष्ट सांगितली होती, एका मुलीला हॉस्पिटलला नेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून अक्षरशः त्या मुलीला हॉस्पिटलाइज करण्यासाठी वडिलांना तुम्ही मदत केलीत आणि आज ती मुलगी व्यवस्थित आहे असं तुम्हीच सांगितली होती ना गोष्ट. हा तुमचा मदतीचा हात होता ना. मग आता अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. कुठे गेली तुमची ही भूमिका? कुठे गेली तुमची न्यायाची भूमिका? कुठे गेली तुमची एकमेकांना मदत करण्याची भूमिका? माझ्या बीड जिल्ह्यात आज एक कुटुंब जळतंय, आज एक कुटुंब अक्षरशः यातना सोसतंय. त्या कुटुंबाला न्याय देणे माझं काम आहे. पालकमंत्री होतात ना तुम्ही, का नाही तो विचार करत? अपकमिंग लीडर होतात तुम्ही एकेकाळी, आज स्थिरावलेला आहात. मंत्रीपद उपभोगलेली आहेत, पालकमंत्रीपद भोगलेलं आहे, विरोधी पक्षनेतेपद भोगलेलं आहे. अहो सगळी पदं तुम्हाला मिळाली
पण ज्यांच्या जीवावर मिळेल त्या जनतेची जर परिस्थिती अशी असेल, त्या ज्या जिल्ह्याच्या त्या तालुक्याच्या जनतेच्या मतांवर तुम्ही निवडून आलेला आहात, त्यांच्याविषयी तुमची काहीच भूमिका नाही, दयामाया नाही. अहो, प्रत्येक जण तुमचं नाव घेतोय. नैतिकतेच्या आधारावर तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं म्हणावं लागतं, तुमच्यासारख्या माणसाला सांगावं लागतं. तुमच्याकडून कुणी राजीनामा मागत नाही आणि तुम्ही राजीनामा देत नाही. माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही, तुम्ही मोकळे. या प्रकरणात त्यांचं नाव नाही, तुमचे वरिष्ठ नेते बोलून मोकळे. अरे मग दात कुणाकडे मागायची? तो वाल्मिक कराड म्हणतोय माझे संबंध आहेत, कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, तुम्ही म्हणताय ते माझ्या जवळच आहे. मग तुमचं जर एवढं सगळं जवळीक आहे, मग जनता जवळची नाही का तुम्हाला? नुसते वरवरची बुळबुळीत वाक्य टाकायची. संतोष देशमुख प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, प्रत्येकावर कठोरात कठोर शिक्षा होईल. मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम हे या केसमध्ये लक्ष घालतील असं म्हटलं होतं. बजरंग सोनवणेंनी मागणी केली आहे. का नाही उज्ज्वल निकम अजून यांची नियुक्ती झाली? सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करा असं धनंजय सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. ते पोलीस निरीक्षक महाजन यांची बदली करा म्हटलेलं आहे. कृष्णा आंधळेला अटक करा, पकडा, फरारी आहे. वाल्मिक कराडला आत घ्या, 302 मध्ये मकोका लावा. अहो, एवढ्या सगळ्या मागण्या यांच्या आहेत, एवढी सगळी भूमिका यांनी मांडलेली आहे, तरी देखील तुम्ही अजून हा विचार करत नाहीये की आपण वाल्मिक कराडला का वाचवत बसलोय. असं एवढं त्याच्याकडे काय गुपित दडलंय, काय रहस्य दडलंय की त्याच्यावर प्रेशर आलं की तो आणखी बाकी स्वतःचं प्रेशर रिलीज करेल आणि मग बाकी सगळ्यांना अडचणीत आणेल. वाल्मिक कराडांनी किती जणांना अडचणीत आणलं याचा विचार करा ना जरा. ह्या वाल्मिक कराडला कोणत्याही परिस्थितीत 302 मध्ये घेऊन त्याच्यावर मकोका लावून कुठेतरी या तपासाला गती देणं हा प्रयत्न कधी होणार? अपेक्षा आहे जनतेला. उद्या तुम्ही त्याला कोर्टात हजर करणार आहात, उद्या तरी काय होईल या आशेनं सगळी जनता बसलेली आहे. देशमुख कुटुंब बसलेलं आहे. उद्या तर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. काय उद्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय करायचं? प्रत्येक वेळी मस्ताजोग मध्ये बंदोबस्त लावणार का तुम्ही? अहो, त्या कुटुंबाला न्याय देऊन एक वेगळा पायंडा तुम्ही पाडला पाहिजे. मुख्यमंत्री आता बदललेले आहेत, पूर्वीचे मुख्यमंत्री राहिले नाहीत असं दिसतंय. आता एक चांगलं काहीतरी महाराष्ट्रात पाहायला मिळेल. एक गतिमान सरकार. महाराष्ट्र आता थांबणार नाही तुमची टॅगलाईन आहे. माझा तर मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिवेशनाला येतात, का नाही तुमच्या मुखातून त्यांच्या समोर बीडचं प्रकरण धसास लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राकडून आम्हाला ताकद मिळावी, बळ मिळावं, का नाही याचना केली? का नाही अमित शहाच्या मुखातून या बीड प्रकरणाचा उल्लेख झाला? फक्त पक्षापुरता आलात का? फक्त पक्षाच्या अधिवेशनापुरता आलात का? पक्ष म्हणजे तरी काय? कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष स्थापन जात होतो ना. कार्यकर्ते तरी कुठले? अहो, जनतेतलेच कार्यकर्ते असतात ना. याच जनतेचं उत्तरदायित्व होतं की तुम्हाला सरकारमध्ये बसून आम्हाला काय ना काहीतरी चांगलं महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम आम्हाला पाहता येईल, गुण्या गोविंदानं राहता येईल, छानपैकी जगता येईल. ती जबाबदारी जनतेने पार पाडली. आता तुमचं उत्तरदायित्व आहे, तुमची जबाबदारी आहे जनतेला अडचणीतून सोडवण्याची, जनतेला न्याय मिळवून देण्याची. ही जबाबदारी कुठे आहे? प्रत्येक वेळा आलं की आपल्या विरोधी पक्षावर घसरायचं, यांनी त्याच्यावर टीका करायची, त्यांनी त्याच्यावर टीका करायची. याच्या पलीकडे काही नाही. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करायची, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायची, जनतेने फक्त बघत बसायचं. ते लॉन टेनिस सारखं इकडं 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 इकडं, कधी बॉल ह्याच्या कोर्टात, कधी बॉल त्याच्या कोर्टात. अहो, या तुमच्या सगळ्या गोंधळामुळे आमचा फियास्को झाला, केओस झाला. जातीपातीत भांडणं लागायला लागली महाराष्ट्रात. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र,
छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून एक वचनमूठ उभी केली आणि स्वराज्य उभं करून दाखवलं. विचार नाही केला तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या ह्याचा, तू कुठल्या त्याचा, कधीच नाही विचार केला. आज का जातीपातीत भांडणं व्हायला लागली? या समाजाचा माणूस त्या समाजाच्या कुणाचं दुकान असेल तिथे जात नाही, त्या समाजाचा माणूस याचं दुकान असेल तिथे जात नाही. अरे कशासाठी? आठवा ना, एकत्र चहा पिणारे तुम्हीच एकेकाळचे, एकत्र जेवणारे पंक्तीला तुम्हीच, एकमेकांच्या सुखदुःखात उतरणारे तुम्हीच. कधीच नाही जातपात बघितली. एक तरी गाव दाखवा की ज्या गावात गुण्या गोविंदानं सगळे नांदत नव्हते, सगळे होते उत्तम. आज काय अशी परिस्थिती झाली की प्रत्येक गावात जातीपातीची विषवल्ली फोपावली आणि मग काही समाज कंटक, समाज विघातक, अँटी सोशल एलिमेंट याच गोष्टीचा फायदा उठवतात आणि मग आपली पोळी भाजतात. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला अहो फक्त 2 वेळचं अन्न पोटाला मिळालं बास, तो बाकी काय नाही विचार करत, निवांत झोपला, उद्या सकाळी कामाला. एकत्र गुण्या गोविंदानं काम करतो ना आपण. अहो एखादी इमारत उभी राहते ना, पायापासून इमारतीपर्यंत किती जणांचे हात लागले असतील, किती कामगारांचे हात लागले असतील, किती मजुरांचे हात लागले असतील. त्या विचार करता का कोण कुठल्या जातीचा आहे तो? त्यात राहणारे किती उच्चभ्रू असते. नाही नाही, ह्या विटेला अमुक तमुक समाजाच्या माणसाचा हात लागलेला आहे, मला ही भिंतच नको. शक्य आहे? माहित तरी असतं का कोणी मानली? अहो एवढी ताकद प्रत्येकाकडे असताना जातीपातीच्या राजकारणात अडकवता आज समाजाला. इलेक्शन आलं की आलं पुढे लगेच जातीपातीचं राजकारण. अहो जनतेकडे फक्त मतापुरतं बघू नका. या जनतेमुळे तुम्ही आहात, जनतेचे सेवक आहात, याकडे लक्ष द्या. जनता आहे म्हणून तुमचं सरकार आहे. आज तुम्हाला त्या ठिकाणी बसायला मिळालं तर या जनतेमुळे. नुसतं भाषणात ठोकमबाजी, भाषणबाजी करून काय उपयोग नाही. तुमच्यामुळे आज आमचं सरकार स्थापन झालं, जनतेला अर्पण आहे. अरे काय बोलून उपयोग आहे? तीच जनता जेव्हा तुमच्याकडे येते ना, तेव्हा मालकासारखे वागता तुम्ही. तेव्हा तुम्हाला हजारदा समजून सांगितलंय, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला हात जोडून माझी विनंती आहे की या जातीपातीच्या नादात अडकू नका. कोणतरी येतात पुढं माग आणि आपली पोळी भाजून निघून जातात. आपल्या चुलीत त्यांचा जाळ घालतात, त्यांचं अन्न शिजवतात आणि नंतर त्याच चुलीला विजून निघून जातात. आयुष्यभर दुसऱ्यांचं अन्न शिजवण्यात आपल्या चुली गेल्या आणि शेवटी आपण चुलीतच गेलो, बाकी काय करू शकलो नाही. कधी उभारी घेणार आपण? कधी विकासाच्या गप्पा मारणार? कधी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाता मारणार? कधी शिक्षणावर आम्ही बोलणार? बोलावं लागतंय ते फक्त जातीपातीवर, त्यातल्या भांडणांवर, त्यातून घडणाऱ्या सगळ्या वाईट विघातक गोष्टींवर. ते कुठपर्यंत चालणार आहे? अहो आजच्या काळात जातीपातीत जर अडकून बसलो आपण तर भविष्यात कधी पुढे जायचो आपण? 2047चं स्वप्न पाहिलेलं एपीजे अब्दुल कलाम यांनी. आणखी बरीच जण पाहतायत. असंच न्यायचं का महाराष्ट्र आपल्याला जातीपातीच्या? अहो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून ना आम्ही आपलं स्वास्थ्य हरवून बसलोय. शांततेत झोप लागत नाही माणसाला. उद्या काय होईल काय सांगता येत आहे? कुठं उद्या काय घडल आणि ज्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होईल, दबक्या आवाजात घाबरून झोपतोय. जरा कुठं खूट झालं, मांजरीने इकडं तिकडं उडी घेतली घरात, तर ह्याला वाटतं काय झालं काय नाही. का अशी परिस्थिती यावी महाराष्ट्रात? लक्ष्मण हाकेंनी दुपारी एक गोष्ट सांगितली, अहो फार भयानक आहे. बीड मधला कुठला तरी एक तरुण पुण्यात शिकायला आलेला आहे. त्याला विचारलं बाबा तू कुठला, नाव विचारलं तू कुठला, तर बीडचा. काय असेल तुझ्या जवळ, काय पिस्तूल तर बाजूला काढून बस म्हणून. अरे काय वाटलं असेल त्या पोराला यार, काय वाटलं असेल त्याला? ही बीडची ओळख झाली आहे. अहो या महाराष्ट्राला बीडने बरंच काय दिलंय. क्रांतीची बीजे रोवली तो बीड. आद्य कवी मुकुंदराजांची भूमिका ज्यांनी मांडली ते बीड. साहित्याचं बीज रोवलं ते बीड, क्रांतीचं बीज रोवलं ते बीड, पौराणिक बीज रोवली ते बीड.
आज बीडकडे काय बघतायत आणि कशा नजरेने बघितलं जात? आज या मुलांना जर असं पुण्या मुंबईत शिकायला गेलेल्या मुलांना जर तुमच्या आडनावावरून आणि तुम्ही कुठं राहता याच्यावरून ओळखलं जात असेल तर काय करावं या माणसांनी आणि कसं जगायचं यांनी? जातीपातीच्या पलीकडे माणुसकी असते. जात माणूस ही जात आहे आणि माणुसकी हा धर्म, याच्या पलीकडे या जगात काही नाही. हा ह्या जातीचा आणि तो त्या जातीचा हे करण्यात हवा. आपण बघितलंय मागं काय घडलंय याच आपल्या भूमीत. म्हणून या जातीपातीतून बाहेर यायला पाहिजे. आपण सगळे गुण्या गोविंदाने एकत्र नांदून राज्याचा देशाचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कुठेच चर्चासत्र आज विकासावर चर्चासत्र आहे, शैक्षणिक चर्चासत्र आहे, पायाभूत सुविधांवर चर्चासत्र आहे. काय चर्चासत्र आहेत आज? कसले चाललंय? अमुक तमुक जातीचं शिबिर, अमुक तमुक जातीची परिषद. अरे कुठं आलोय आपण? महाराष्ट्र अहो नावातच महा आहे. एवढी ताकद असलेलं, ज्याच्या नावात महा आणि राष्ट्र पण आहे, एवढी ताकद असलेला हा महाराष्ट्र आहे. का नाही आपण पुढे जातो? या सगळ्या जातीपातीच्या भिंती ओलांडून अक्षरशः लाथाडून पुढे जाता आलं पाहिजे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकाला, त्यासाठी जगलं पाहिजे, जगवलं पाहिजे. कशात अडकलोय आपण? खंडणी, खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, अत्याचार, या असल्या गोष्टी रोज. आणि बीड मध्ये तर कहर, आणि त्यात ही टोळी यांची, कराड अँड हिज टोळी, कराड अँड हिज गँग. अरे ज्ञान नसलेली गँग आहे. यांच्यामुळे आज कितीतरी घराणं उद्ध्वस्त झाली, कुटुंब उद्ध्वस्त झाली, देशोधडीला लागली. या असल्या गुंडापुंडांना पाळून पोसून जनतेची वाट लागली. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं हा विचार करायला पाहिजे की बीड मधल्या मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या घरात आज जे काही जळतंय ना, दुःखाचं काळीच जळतंय, त्यांचं चिरलंय काळीच त्यांचं, ते उद्या तुमच्या आमच्या घरात व्हायला वेळ नाही लागायचा. तेव्हा कुणाकडे याचना करणार आपण? मायबाप सरकारला विनंती आहे की याच्यात लक्ष घाला. धनंजय देशमुख यांचं कुटुंब संरक्षित, सुरक्षित, व्यवस्थित कसं राहील यासाठी प्रयत्न करा. याच्यात राजकारण आणू नका, राजकारण शिजवू नका. का आणखी पुढच्या इलेक्शनच्या गोष्टी बातायत म्हणून चाललंय काय सगळं? जेडपीचं राजकारण, पंचायत समितीचं राजकारण, अहो कशासाठी पाहिजे हे सगळं? त्या राजकारण सर्वसामान्य माणसाशी किती संबंधित असतं माहितीये का तुम्हाला? फक्त एक मतापुरतं मत देतो, बाजूला होतो, कुणाला देतो हे सांगतही नाही, आणि त्याला कोणी विचारावा अधिकार देखील विचारण्याला नाही. पण आज मत द्यायला सुद्धा बूथवर गेलेल्या माणसाला माग हटवलं जातं आणि त्याच्या जागी बोगस मतदान होतं या आजच्या घडीला. एवढी दहशत. या दहशतीतून बाहेर काढायला पाहिजे बीड मधल्या जनतेला. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. ही जी सगळी आत घातलीत ना, यांचे सगळे बाहेरचे आधीचे सगळे गुन्हे बाहेर काढा, लिंक जोडा, तपासा, नेक्सस तोडा, कनेक्शन पहा, आणि जिथं जिथं शेवटच्या क्षणापर्यंत जो आरोपी स्ट्रेस होईल त्याला पकडा आणि त्याला आत घ्या. हे वाल्मिक पुराण किती दिवस गात बसायचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक नाही एक वेळ तरी कुठल्या तरी माणसाच्या कानात हा वाल्मिक करार शब्द येतोच येतो ऐकायला. का तर उद्योगच एवढे गेले. आजही तीच परिस्थिती आहे. 9 डिसेंबर पासून हे सगळं चालू आहे. 11-12ला फरार झाला पट्ट्या, 31 डिसेंबरला शरण आला.
उपकारच केले. शरण आल्यावर मग आम्ही त्याला बेड्या घातल्या. आता एवढे दिवस झाले की 13 दिवस झाले, आज 13-14 दिवस काहीच सांगितलं नाही त्यांनी. त्याच्यात ती मध्ये त्याची नाटकं सुरू झाली, मला हा त्रास आहे तो त्रास आहे. अहो काय नाटकच. इतके दिवस फिरत होते, काय मशीन घेऊन माणूस फिरत होता त्याच्यासोबत. तो शिवलिंग मोराळे त्याला गाडीत बसून घेऊन स्वतःच्या गाडीत सीआयडी ऑफिसला पोहोचलाय. कसली लिंक काही, हे कुठं आहे सगळं, हे कुठपर्यंत पोहोचलंय, याचे धागेदारू कुठपर्यंत आहेत, या सगळ्यांची उत्तरं महाराष्ट्राला हवीत. उद्या त्या मत्स्यजोग मध्ये आत्मदहन आंदोलन आहे. काय झालं, कोणाला बरं वाईट काय करणार तुम्ही. गेला एक तरी मंत्री बोलायला धनंजय देशमुखांच्या कुटुंबाशी. आज जे काही सगळं घडलं, पाण्याच्या टाकी, मोबाईलच्या टॉवरवरून चढला नाही, चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढावं लागलं. आंदोलन तर करायचंच, केलंच. का करावं लागलं, का कैफियत मांडावी लागली, का व्यथा सांगावी लागली. सरकार असं ऐकत नाही, निवेदन देऊन भेटून काय नाही, शेवटी करावं लागतं, हातपाय हलवावे लागतात. तो त्याशिवाय कोण ऐकते गरीबाचं, कोण ऐकते गरीब जनतेचं. या सगळ्या प्रकरणातून या कुटुंबाला तर वाचवाच आणि बीड जिल्ह्याला पण वाचवा, ही जबाबदारी आता सरकारची आहे. जोपर्यंत ही जबाबदारी सरकारकडून पार पाडली जात नाही ना, तोपर्यंत नाही मिळायचं हो काही. प्रत्येक जण याच गोष्टीची वाट पाहतो की पुढे काय होणार, उद्या वाल्मिक करारचं काय होणार, वाल्मिक करारला मकोका खाली अंतर्गत अटक होणार का, 302च्या गुन्ह्यात त्याला घेतलं जाणार का. अहो आतापर्यंत त्यांनी किती जणांना फसवलंय याचं नुसतं आवाहन जरी केलं ना सरकारनं, या हा नंबर आहे, गोपनीय नाव ठेवण्यात येईल, तक्रारी दाखल करा, बघा किती पुढे येत आहेत. कुठेतरी हा एक हाताला काहीतरी लागलं पाहिजे ना की हा बाबा तपास चालू आहे एकदम परफेक्ट. सीआयडी एसआयडी मन लावून काम करते. अहो ह्या आम्हाला, तुम्ही काम करतायच, आम्ही कुठे काय म्हणतो तुम्ही काम करत नाही, तुम्ही दिवस रात्र काम करताय, तपास करताय. उगाच नाही एवढे सगळे गोष्टी बाहेर येत, उगाच नाही ह्या सगळ्या लोकांना गोष्टी कळत आहेत की तुम्ही काय करताय. पण कुठेतरी एक प्रेस रिलीज झाली पाहिजे. अहो शीना बोरा प्रकरणात हाय प्रोफाईल हत्याकांड होतं ना, ते प्रकरण होतं ना, कशी माहिती दिली जात होती, लोकांना कळत होतं काय चाललंय या प्रकरणामध्ये, कळू देत ना. संतोष देशमुख यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या कुटुंबियांना अन्न गोड लागत असेल का हो. अहो त्या माय माऊलीचं पोरग गेलं, त्या माय माऊलीचा पती गेला, त्या छोट्या मुलीचे वडील गेले, त्या बाळाचे वडील गेले, त्याचा तर भाऊ गेला. अहो एक माणूस जातो ना तेव्हा हजार नाती मागच सोडून जातो. तिच्या कपाळावरचं पुसलेलं कुंकू काय सांगत असेल आपल्याला. त्या माय माऊलीची कुस जी काय आज आपण म्हणतो ना, जिने त्यावेळी उजवली होती, आज काय अवस्था असेल तिची. उपवास असलेल्या दिवशी न खाता पिता संतोष देशमुखाला अपहरण करून हाल करून मारण्यात आलं. अहो एवढा निर्दयीपणा आणि एवढी क्रूरता या मनुष्याकडे येते कुठून. ही मनुष्य, ही मानव म्हणायचं का, दानव. अहो राक्षस लाजतील 56 वार, काळं निळं शरीर. अहो पाणी मागताय तर तुम्ही काय केलं, आता मला बोलता येत नाही तो शब्द इथं म्हणून. पाणी मागितलं होतं त्यांनी, बाबा रे मला मारू नका, मी कोणाला नाव सांगणार नाही, गावातल्यांना सांगणार नाही, पण मला मारू नका, मला सोडा. एकाला तरी दया यायला पाहिजे. उलट रिंगण करून नाचत बसलात आणि व्हिडिओ कॉल करून दाखवत बसलात. तो जयराम चाटे मोक्कार पंथी काय ग्रुप आहे तो. काय परिस्थिती आहे. आणि आरोपीचा फोटो दाखवून तुम्ही धनंजय देशमुखांना घाबरवताय, त्यांच्या कुटुंबांना घाबरवताय. कराडच्या बाजूला, कराडच्या विरोधात बोलू नका म्हणून त्यांना तुम्ही सांगताय. अहो एवढी मजलगिरी तुमची. अहो द्या ना फटके,
काढा ना माहिती, काढा ना सीडीआर, कुठं फेकला मोबाईल, बरोबर आठवतंय. हो पण यांना जर असंच वाऱ्यावर सोडत गेलं, यांच्या कोठड्या अशाच जर संपत गेल्या आणि उद्या जर हे न्यायालयीन कस्टडीपर्यंत जाऊन पोचले तर पुढं काय? उगाच नाही धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब मागत आहे की वाल्मिक कराला 302 गुन्ह्यात घ्या, मकोका लावा, आमच्या मागण्या पूर्ण करा. तपासात काय घडतंय ते आम्हाला कळू द्या, पण फक्त माणसं बदलली जा. या साईटी बदल, ही घेतली ती काढली, ती काढली ही घेतली, या एसपीला काढला त्या एसपीला आणला, याच्या पलीकडे काय नाही. अहो या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीचा स्वतःचा भाऊ गेलाय तो आज स्वतःचा जीव संपवायला निघाला होता, उद्या तर आत्मदहनाचा इशारा दिलाय हो त्यांनी. कुठपर्यंत सोसणार आणि कुठपर्यंत सहन करणार तुम्ही सगळे? बांध फुटतोच ना प्रत्येकाचा, शेवटी संयम कुठपर्यंत असणार? उद्या जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? हा न्याय मिळायला हवा आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, आणि हे प्रयत्न सरकारने करणं गरजेचं आहे. या माय बाप सरकारने दाखवा तुमच्यातली माय म्हणजे तिची दया, दाखवा तुमच्यातला बाप म्हणजे त्याची शक्ती, आणि ही दया आणि शक्ती एकत्र येऊ द्या आणि संतोष देशमुखाच्या कुटुंबाला संरक्षण द्या. काढा ती सगळी आधीची सगळी जी काही गुन्हे यांनी केलेले आहेत त्या सगळ्यांच्या याद्या जंत्र्या शोधून काढा, ती सगळी पाळमुळं, आणि यांना आत घ्या आणि यातून कुठं ना कुठेतरी तो स्ट्रेस लागेल आणि सगळे पुढचे आरोपी आणि तपासापर्यंत पोहोचवा. अहो 141 शेतकरी त्या ऊस तोडणी यंत्र मालकांचे जर तुम्ही 8-8 लाख घेतले असतील, लुबाडले असतील, त्यांना झोपा लागत असतील का हो? अहो व्याज भरून भरून मरतील ती हो. कसं जगायचं त्यांनी त्यांच्या कुटुंबानी? परिस्थिती फार वाईट आहे हो. या सगळ्यातनं सोडायचं असेल आणि सुटायचं असेल ना तर आता सरकारने पावलं उचलली पाहिजेत, कडाक उचलली पाहिजेत. कठोरात कठोर शिक्षा या सगळ्यांना व्हायला पाहिजे. उद्या अख्खा महाराष्ट्र पाहतोय की आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल. याच्यात जातपात आणू नका, जातीपातीला आणू नका, याच्या जातीपातीचा काही संबंध नाहीये. हा या जातीचा तो त्या जातीचा नाही. गुन्हेगाराला जात नसते, मरणाऱ्याला जात नसते, मारणाऱ्याला जात नसते, पण जाता जात नसते ती जात असते. हे दुर्दैव आहे या मनुष्याचं. या सगळ्यातनं बाहेर निघालं पाहिजे. तेव्हाच निघू जेव्हा माणूस ही जात आणि माणूस क्या धर्म पुढे म्हणून येईल. ते म्हणतात ना जाता जात नाही, तिला म्हणतात जात. कधी विझणार ही जाती भेदाची आग? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात तर एक ना एक दिवस जरूर होईल या जाती भेदाचा निपात. सगळे एकत्र या, एका ताकदीनं या, जगा, जगू द्यात, जगवा. प्रत्येकाला जगण्याचा जगवण्याचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकानं प्रत्येकाला दिलेला आहे, बहाल केलेला आहे. त्याचा वापर करा. आज इतकी वाईट परिस्थिती आहे की याच जातीपातीच्या राजकारणामुळं आज मनुष्य कुठल्या कुठं जाऊन पोहोचलाय, कुठल्या थराला त्याचे विचार गेलेले आहेत. ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली ना तर आज या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर मनुष्याची हानी कधीच भरून येणार नाही, इतका तो खालच्या थराला जायला लागलाय. मतांसाठी राजकारण, आणखी वेगवेगळ्या गोष्टींसाठी राजकारण, पण याच्यात जातात ना हकनाक बळी ते सर्वसामान्य माणसांचे. अहो का नाही आवेश त्यांचा महिला आक्रमक का नाही होणार? आज त्यांनी पोलिसांवर बांगड्या फेकल्या का नाही? आरोपी नाही पकडतात, बांगड्या भरा. अहो त्यांनी त्यांची उद्विग्नता व्यक्त केली, भावना व्यक्त केल्या. पेटून उठा ना. सीआयडी, एसआयटी, स्थानिक पोलीस प्रशासन पेटून उठा. अहो भेटी द्या ना मनोज जरांगे. जसं त्या ठिकाणी आज
कळता क्षणी सकाळी हजर झाले. धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले गेले. का नाही तुम्ही सगळे मंत्री म्हणून जात तिथं? का नाही भेट घेत त्यांची? का नाही त्या मायमाऊलीला धीर देत तुम्ही? आज एवढ्या महिला मंत्रिमंडळात आहेत, मंत्री आहेत. अहो काढा ना एक दौरा आणि सांत्वन करा ना त्यांचं की आम्ही आहोत सगळे तुमच्या पाठीशी, आम्ही सरकारकडे तुमची बाजू लावून धरू, आम्ही ताकदीनं बोलू. कोण आलो? अहो त्यांना आता धीर देण्याची गरज आहे. धीर खचत चाललाय त्यांचा, म्हणून तर अस्वस्थता आणि हातबलता दिसते, डोळ्यात अश्रू दिसतात त्यांच्या. या हातबलतेपोटी त्यांची उद्विग्नता समोर आली, म्हणून तर आज त्यांनी या आंदोलनाची भूमिका पार पाडली. उद्या तर वेगळंच आंदोलन आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारनं याचा विचार करावा की आज ना उद्या जसा तपास लांबत जाईल तस तसं त्या कुटुंबाचा धीर खच्ची होत जाईल. अशा जबाबदारी आहे आपली. सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? फक्त अरे रे ह्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. त्याच्या हातातच काही नाहीये. आम्ही प्रसार माध्यमांनी करायचं काय? लेखन आणि केवळ बोलून 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 तुमच्या कानापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवायच्या, याच्या पुढे काही नाही. सगळं काय आहे ते सरकारच्या हातात आहे, तपास यंत्रणेच्या हातात आहे. त्यात या सगळ्यांना त्यांच्या मोजक्या आवळाव्या तरच यांच्या आत दडलेलं सगळं बाहेर येईल. हे जोपर्यंत ओकत नाहीत ना तोपर्यंत काय खाल्लं हे कळणार नाही, कुणी किती खाल्लं हे समजणार नाही. हे जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत या गोष्टीमध्ये पुढे जाणं म्हणजे हा तपासाचा भाग जोपर्यंत पुढे जात नाही, या तपासाची भूमिका जोपर्यंत वेगवान होत नाही, गतिमान होत नाही, तोपर्यंत हे कळणं मुश्किल आहे. तो विष्णू चाटे, ते जयराम चाटे, गुले, अहो एवढे दिवस तुमच्याकडे आहेत ना. आता बजरंग सोनवणे सांगितलं ना, कानडी माळमध्ये, ते कानडी माळीमध्ये त्याची गाडी पकडली, ग्रामस्थांनी फोडली. कशासाठी गेला होता तो? फेरफटका मारला नाही दरोडा टाकायला, म्हणजे याचा अर्थ दरोड्याच्या गुन्ह्यात होता ना. का नाही तेव्हाच मोक्का लावला? तो गोट्या किती कुठे बोंबलत फिरतोय गोट्या खेळत, घ्या ना त्याला आत. सुशील कराड का वाल्मिक कराडचं पोरग आहे म्हणून त्याला वेगाने आहे? अहो घ्या ना. आणखी कुठे कुठे लिंक आहे बघा ना. धारूर पोलीस स्टेशन, प्रत्येक आरोपीवर, यातल्या प्रत्येक आरोपीवर गुन्हा आहे तिथं. काय केलं यांनी तिथं? काही यांच्यासाठीच FIR शीट तयार केलेली दिसते, ती डायरी. हा आलाच गुन्हा करून बा चल. हा हा काय केलं? अहो अशी परिस्थिती झालेली आहे. सगळंच यांचं. आठवतं जितेंद्र आव्हाडांनी काय सांगितलं होतं? एका गुन्ह्यात वाल्मिक कराड बद्दल गुन्हा नोंदवायला तक्रार करायला आलेले, तेव्हा पोलिसांनी नाव काय लिहिलं? वाल्मिक कराड नाही, वाल्मिक अण्णा. वाल्मिक कराड तर 50 वेळा त्याच्यासोबत चाय पिला असेल त्या पोलिसांसोबत, पण त्याला काय हात घेतला नाही. का तर तो बसलाच त्याच्यामुळे त्या जागेवर. अशीच माणसं आहेत तिथं. एवढी दहशत, हे कुठपर्यंत चालणार? आणि आणखी म्हणजे प्रश्न असा उरतोय की आज जर यांना मोकाट सोडलं, आज जरी असेच बोंबले फिरत राहिले, आज जर आता आम्हाला कुणीच काय करू शकत नाही असं जर राहिलं, पुढे संपलंच की सगळं. म्हणजे ही परिस्थिती जी उद्भवली ना, याच्या मागे 100% राजकीय वरदहस्त आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय हे सगळं घडूच शकत नाही. काही
केलं तरी चालतंय, काही केलं तरी चालतंय, आहे ना बघून घेईल, आहे ना बघून घेईल. अरे काय आहे ना बघून घेईल? आपल्या फायद्याचं आहे ना, चालतंय, आपल्या फायद्याचं आहे, चालतंय. आवाज डोंगर उभा राहिला पापाचा. डोंगर. कुठं कुठं संपत्ती नाही. पुणेकरांची पुण्यात स्वतःची एवढी संपत्ती नसल तेवढी त्या वाल्मिकरांची, जो बीडचा आहे, परळीचा, त्याची पुण्यात संपत्ती आहे. काय बोलायचं आता? हे झालं पुणा. आणखी कुठं कुठं आहे माहित नाही. असं बाबा दिल्ली बिल्लीला पण काय परदेशात पण असाल काय बोलायचं? 11,28,00,000 तर सहज घशात घातले तुम्ही. असे किती प्रकरण असतील ज्यात तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत, जे काही पैशाची काही तुम्ही सोय लावता, ते सगळं बाहेर काढलं असेल. आणखी किती आहेत अशी? बरं, हा एकटा वाल्मिक कराड नाही, याची गँगच सगळी. राखेचा तर विषय वेगळाच. त्या राखेपायी किती जणांची राख केली असेल यांनी, यांचे यांनाच माहिती. का? वीटभट्टी मालक यांचे, हायवा यांच्या, टिपर यांचे, येणारे नेणारे वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लीनर यांचे, ज्यांना पुरवायचा सगळा माल ते त्यांचे. हे सगळं सॅटल उठ आहे. सगळी ही यंत्रणा, सगळं नेक्सस आहे. हे कधी तोडणार? काय आहे बीडमध्ये? चाललंय काय? बीड शब्द उलटा केला तर डबी तयार होतो. ही डबी करून म्हणजे बीडची डबी केली आहे, नियन खिशात घातलीये. का तर बीडवर आमचं राज्य, अशी परिस्थिती झाली या बीडची. ही 2-4 काय टाळकी आहेत ना, यांनी 15-16 वर्षात फार वाटवं करून टाकलं. ऊसतोड कामगारांची परिस्थिती काय आहे? मुकादम, शब्दातच दम आहे, त्यात मुका. काय परिस्थिती केली असेल यांनी? बिचारे ते ऊस तोडणी कामगार जोपर्यंत काम करण्यापर्यंत पोट भरू शकत नाही अशी परिस्थिती. 6-6 लाख लोक मायग्रेट होतात दरवर्षी बीडमधून. आज बिचारे बीडमधले शिकायला पोरं सगळी पुण्या मुंबईत जातात, काहीतरी बनायचंय, मोठं व्हायचंय म्हणून. त्याच्या आधी काय बीडमध्ये शिकले सवरलेले नाहीत का? अहो कितीतरी उच्च शिक्षित आहेत. बीडनी महाराष्ट्राला खूप काही दिलंय. पण हे गुंड, हे गुंडपुंड, या सगळ्यांना एक कुठेतरी चाप बसला पाहिजे, जरब बसला पाहिजे, वचक राहिला पाहिजे, अंकुश राहिला पाहिजे यांच्यावर. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते कधी होणार? द्या ना एक ताकदवान कोणतरी तिथं असा माणूस खमक्या, जो बीड मधल्या सगळ्या गुंडा पुंडांना सरळ करून दाखवेल. कशाला राजकारण खेळताय? असा विश्वास ठेवलाय जनतेनी की आता जे सगळे आवाज काढतायत ना, ते राजकारण करत नाहीत, विश्वास ठेवलाय. आमचा विश्वास मोडू नका भविष्यात. जे कोण तुम्ही आवाज उठवताय ना आज या सगळ्या गुंडपुंडांविरुद्ध, त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध, त्यांच्या दडपशाही विरुद्ध, दहशती विरुद्ध, चांगला आहे, स्वागत करतो. पण यात राजकारणाचा वास कुठं आणून देऊ नका. तेवढी कृपा करा फक्त आमच्यावर. नाहीतर उद्या तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जाल, जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि होईल परत बेहाल अशी अवस्था होईल. काय मिळणार नाही मग आम्हाला. मग आम्ही विश्वास नक्की कोणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे जसजसे पुरावे येतायत, मिळतायत ना, तसं सरकारने देखील प्रेस रिलीज करून आज काय घडलंय, आज काय चाललंय सांगा ना, कळवा ना, कुठे ना कुठेतरी पोहोचवा ना ते माणसांपर्यंत. कळू द्यात ना, त्या पीडित कुटुंबाला तरी कळू द्यात. मनुष्याची आजची ही बिकट परिस्थिती का तर तो ह्या असल्या सगळ्या नको त्या गोष्टीत अडकून पडला. पैसा, स्वार्थ, लोभ, त्याला जोड क्रोधाची, मग हिंसा, मग अत्याचार, मग अहंकार, अभिमान, ताठा, गर्व, काय मग आशा, अभिलाषा, आकांक्षा, महत्वाकांक्षा. अहो कुठे घेऊन जाणार एवढं सगळं? हिथं प्रॉपर्टी त्याची, तिथं प्रॉपर्टी त्याची, तिथं जमीन आहेत त्याच्या, हिथं जमीन आहेत त्याच्या. त्या बजरंग सोनवणे सांगितलंय
केसमध्ये होते ते काय 29 नोव्हेंबरला ट्रेझरी करायला गेले, रजिस्ट्री करायला गेले, 4 दिवसात ट्रेझरी झाली. 4 दिवसात. काय ताकद आहे, काय वशिला, काय जरब प्रशासनावर, एवढी हिंमत, एवढी ताकद. सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होती हो. कुठेतरी हे थांबायला हवं आणि हे थांबण्यासाठी सरकारनं लक्ष द्यायला हवं. मुख्यमंत्री अहो 2-2 उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राला, एक नाही 2-2. चांगला पायंडा पाडलाय. संधी आहे आम्हाला, तुम्हाला पण संधी आहे. महाराष्ट्रात ताकद ठेवण्याची, महाराष्ट्रात तुमची जी काही वचक आहे तो दाखवण्याचा, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा, अहो तुमच्याकडे संधी आहे आता. वागा ना त्याप्रमाणे, करून दाखवा ना ते. आम्ही कुठे तुम्हाला नावं ठेवली. आम्ही तर म्हणतोय तुम्ही ताकदवान आहात, हिंमत आहे तुमच्यात, दाखवा तुमची जी भूमिका. करा स्वतःसारखं सरळ एकेकाला. महाराष्ट्र थांबणार नाही टॅगलाईन उत्तम आहे. थांबणार नाही याचा अर्थ प्रवास चालू आहे, वाहतोय तो, याचा अर्थ प्रवाहात आहे. पण तो साचला की डबकं झालंच म्हणून समजा, आणि डबक्यात याच पिळावळी निर्माण होते. साचलं की तुझं माझं सुरू झालंच, जिथं साचलं तिथं नाचलंच म्हणून समजा. हे माझं, ते माझं, त्याचंही माझं, माझं ते माझं, त्याचंही माझं, अशी परिस्थिती झाली आज. अहो कुठं न्याय मागायचा. ज्या परळीत वैद्यनाथाचे भक्त, महादेवाचे भक्त म्हणून दर्शनाला जातात, आज त्याच परळीत ही अवस्था आहे. ही परीक्षा आहे. मी तर म्हणतो जनतेची परीक्षा तर घेतलीच तुम्ही, आता तुमची परीक्षा, या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचंय. ज्या जनतेला या सगळ्या गुंडापुंडांनी त्रास दिला ना, या सगळ्यांना आता सरळ करण्याची जबाबदारी आता तुमची, आणि या परीक्षेत सरकारने पास व्हावं ही जनतेची इच्छा आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही न्याय मिळवून द्याल, पण तो न्याय आमच्या डोळ्यात देखत आम्हाला बघायला मिळावा एवढीच अपेक्षा आहे. आज जरा जरी कोणी आवाज कुणाच्या विरुद्ध उठवला की लगेच त्याला गेम झाला. बघतोय आपण काय चाललंय परळीत, काय चाललंय बीडमध्ये. आवाज उठवला की गेला, आवाज उठवला की अरे काय, दिवाळी टिकल्या वाजवतो फटाके बारकी पोरं, तशी तिथं काय बंदुका नाचवतात, बार करता हवेत बार. नवनीत कावत यांना मानलं या बाबतीत. परवाने रद्द, गुन्हे लगेच दाखल. वाल्मिक करारचा पण शस्त्र परवा रद्द केला. वा ग्रेट. आता पुढचं पाऊल उचला. ही बीड मध्ये एवढ्या सगळ्या बंदुका आल्या कुठून, कोण पुरवठा करताय, कोण याच्या माग आहे, कारण सगळी शोधून घ्या सगळी रिंगणात. अहो एक कडी सापडली की दुसरी, तिसरी, चौथी चालत जाते ते बरोबर सगळं. शेवटच्या कडीपर्यंत पोचा आणि मग दरवाजा ठोठवा. मग बघा कोण समोर उभं राहत आहे. जो सापडतोय ना तो सगळ्यात शेवटचा कोण आहे त्याला पण आत घ्या, पण एकाला पण सोडू नका. हे सगळं जोपर्यंत तुम्ही फक्त कड्या तोडून तिथंच थांबाल आणि परत वेल्डिंग करून सोडून द्याल, काय मिळणार नाही. पुन्हा त्या कडीपासून पुढचा कारभार चालूच. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. मी हेडिंगच दिले, पाण्याची टाकी, बांगड्या आणि राजकीय उड्या. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं ही त्यांची कैफियत आहे. तुमच्या समोर, तुमच्यावर अंगावर बांगड्या फेकाव्या लागल्या ही त्यांची व्यथा आहे. आणि ज्या राजकीय उड्या पडतायत आज या सगळ्या माध्यमातून, सगळ्या गोष्टींवरून, तर त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुमच्या उड्या यांच्या छाताडावर पडल्या पाहिजेत आणि या गुंडांना शिक्षा व्हायला पाहिजे. एवढं करून दाखवा. मग कुठल्या धनंजय देशमुखाला पाण्याच्या टाकीवर चढण्याची आणि मोबाईल टॉवरवर चढण्याची गरज भासणार नाही. मग कुठल्या धनंजय देशमुखाला कुणापुढे हात पसरण्याची गरज लागणार नाही. न्याय द्या,
सरकारची एवढीच इच्छा आहे, सरकारकडे एवढीच इच्छा आहे सगळ्या गरीब जनतेची, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची, की न्याय द्या. न्याय द्याल तरच तुम्ही मायबाप सरकार आहेत असं समजलं. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा एकच विचार करा. या वाल्मिक कराड, त्याची सगळी जी दहशत, त्याची सगळी पाळमुळं शोधून काढा, दहशत मोडून काढा. मकोका आणि 302च्या गुन्ह्यात ह्या मागण्या धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांच्या आणि कृष्णा आंधळे जो फरारी आहे त्याला पकडा, ही मागणी पूर्ण करून तपासात लक्ष घाला. बाकीचा राजकारण बाजूला करा. तर आणि तरच कुठेतरी मायबाप सरकार जनतेवर प्रेम करतय, जनतेसाठी आहे, जनतेचं सेवक आहे हे लक्षात येईल. नाहीतर अवघड आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.